भाऊ प्रथमतः अभिनंदन तुमचं आणि नमस्कार। काय सांगाल, मोठा लखन तर महाराष्ट्रभर गाजला, पण छोट्या लखनने सुद्धा आज नाव केलं आणि इतक्या मोठ्या मैदानात प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला तो। आज सर्वप्रथम शिल्लेगावमध्ये एक आदत, एक बैल आणि एक ओपनचं जे भव्य आणि दिव्य असं यात्रेनिमित्त जे मैदान आज दिवसभर पार पडलं, त्यात खूप छान असं नियोजन इथल्या सगळ्या कमिटीने केलं। सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे। खरं पाहिलं तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्या पद्धतीने आज पिस्टन आमचे मित्र अमरावतीचा आहे, तो बैल बोदेगावचा, आणि त्याच्या सोबत आमचं छोटा लखन। खरं पाहिलं तर आमचं छोटा लखनचं आज हे दुसरंच मैदान आहे। एक वैजापूरला मैदान झालं, त्या दिवशी टाकाटाकीमध्ये त्याचा दुसरा नंबर झाला, अजून त्याला व्यसन सुद्धा घातलेलं नाही, आणि आज त्याचा पहिला नंबर झाला। खरं पाहिलं तर आज माझ्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं पिस्टनचं आणि छोट्या लखनचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि छोट्या लखनने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही गुलालात राहूनच आणि 1 नंबर आणि 2 नंबरना सुरुवात केली, त्याचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। आणि बैल हा मला नक्की वाटतं की आता हा लखनचा सुद्धा भविष्यामध्ये वारसा चांगल्या पद्धतीने चालवल अशी आम्हाला 100% खात्री आहे। म्हणून सोबत काम करणारे आपले किशोर ड्रायव्हर असेल, आमचा आवी असेल, आकाश असेल, दुसरा आकाश बोर्डे असेल, गौतम असेल, नंतर आमची सगळी टीम आहे, विजूभाऊ असेल, या सगळ्यांचं मी आज मनापासून खूप खूप अभिनंदन करतो की सगळ्यांनी मिळून चांगलं मेहनत घेतली आणि सगळं चांगलं काम केलं। आणि आमचा चको मामा तो टेन्शन मध्ये दिसू राहिला जरा, 1 नंबर झाला आपलं, टेन्शन मध्ये नका घेऊ मामा, म्हणून सगळ्यांचा आभारी, धन्यवाद। लखनचं सांगा ना, लखन नेमकं खरेदी आपली की घरचा आहे? हा, आम्ही एक 6-8 महिन्यापूर्वी 45,000ला सांगोल्या तिकडच्या भागातून आणला, आता तो 15 महिन्याचा झाला। मग आता त्याचा सराव मोठ्या लखन मध्ये आहे का? आम्ही एक परवाच्या दिवशी त्याचा एक फेरा मारला, परंतु अजून आता छोट्या लखनला थोडं कसावं लागणार आहे, त्याच्यानंतर तो लखन सोबत नक्कीच मला असं वाटतं की 1 महिने आणि 2 महिन्यामध्ये आता जे बी मैदान राहील तिथं छोटा लखन आणि मोठा लखन दोन्ही पण सोबत पळतील अशी मला 100% खात्री आहे। काय बदल वाटलं बरं मोठ्या लखन मध्ये छोट्या लखन मध्ये? नाही, काय जाणवलं? मोठ्या लखन तर लखनच आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे, परंतु छोट्या लखन मध्ये सुद्धा शेवटपासून तर फायनल पर्यंत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो रेषेपर्यंत, तो मोठ्या प्रमाणामध्ये तो चांगला म्हणजे शेवटपर्यंत तो चांगला पळतो। म्हणून छोट्या लखन मध्ये पण चांगली मोठी आहे। आतापर्यंत किती मैदान झाले? आतापर्यंत हे दुसरंच मैदान त्याचं, हे दुसरंच मैदान। वैजापूरमध्ये 3 फेऱ्यामध्ये दुसरा नंबर घेतला टाकाटाकीत, आणि आजचं दुसरं मैदान तिथे 1 नंबर केला। म्हणजे भविष्य चांगलं आहे लखनचं, एकदम 100% उज्ज्वल भविष्य 100%। मोठा लखन आता खोपडीच्या मैदानात थोडस जखमी झाला होता, त्याचा पायाला लागलेला आहे, पण नक्कीच आता आवीचं आमचं चांगलं लक्ष आहे, नक्कीच एक 8 दिवसात बैल पुन्हा पूर्व पदावर आणि पळण्यासाठी तयार राहील। पण छोट्या लखनने आज उन्ही भरून काढली 100%। ओमची आणि मोठ्या लखनची छोट्या लखनना आज आम्हाला आठवण येऊन दिली, कारण हेच मैदान आहे जे मागच्या वर्षी आमचा ओमनी 1 नंबर केला होता, आज आमच्या लखननी छोट्या लखननी पुन्हा 1 नंबर केला, हे मैदान आमच्यासाठी नक्की। बरोबर। आणि काय सांगशील आवी, प्रत्येक मैदानात गुलाल आहे, म्हणजे लक तुझ्या सोबत आहे की नंदी सोबत आहे? कारण तू जिथं गेला तिथं गुलाल करतोय। आज आमच्या नंदीमुळे आम्हाला भरपूर म्हणजे आनंद होतो, कारण की सगळं सहकार्य आम्हाला, त्यामुळे आम्हाला गुलाल भेटतो, कारण की मित्रांची पण भरपूर साथ आहे आम्हाला। बर, कसं नियोजन लागलं आजच्या मैदानाचं? नियोजन म्हणजे मला किशोर भाऊ सांगितलं होता आणि आमचे आकाश भाऊ जाधव आहेत, त्यांनी पण सांगितलं मी हा बैल आपल्याला चालतो, आपण हा पैरा करू, काय अडचण नाही। सोबत जो होता, सोबत काय पिस्टन? बरं, पिस्टनचं काय नेमकं, कसा पायरा लागला? पैरा म्हणजे आमचे मित्र, म्हणजे आमचे जवळचे मित्र आहेत आमचे, तर त्याने म्हणजे एका शब्दाला आम्हाला नाही म्हणलं ना त्यांनी पैऱ्याला, पण अजून एखादा समजा एखादा म्हणलं असतं की बाबा एसन पण नाही वासराला पैरा कसा काय द्यायचा, पण त्यांनी एक पण नाही, काही नाही विचारलं, म्हणले आपण पैरा करूया, काय अडचण नाही। नेहमी मोठ्या लखन सोबत तू मैदानात असतो आणि मोठ्या लखन नाराज करत नाही, तसा छोट्या लखनने देखील आज नाराज नाही केला? आज त्यांनी नाराज केलंच नाही आम्हाला, कारण की मोठ्या लखनची आठवण पण आज मैदानात पण येऊ दिली, पण ज्यावेळेस फायनलला गाडी सुट्टी राहिली का त्यावेळेस ध्यान आलं फायनलला असा लखन बोलतोय म्हणून। बरं, काय फरक जाणवता मोठ्यामध्ये छोट्यामध्ये? का लखनगतच पळायचं, म्हणजे गाडी दिसली तर गाडी सोडणार नाही, जेवढा निकाला जेव्हा ओढणार गाडी, जेवढा मोठा लखन जेवढी गाडी ओढतो तेवढाच हा पण ओढतो गाडी।
बरं, त्याच्या आणि याच्या नियोजनात फरक आहे की सारखंच आहे? मैदानात म्हणजे अजून बच्चे आहे तो. बरं, गोट्यावरचं नियोजन कसं आहे? 14-15 महिन्याचाच आहे. गोट्यावरचं नियोजन कसं आहे याला? गोट्यावरचं नियोजन एक नंबर आहे. बरं, खोपडीच्या मैदानात मोठ्या लखनला जखम झाली तर संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेवणे की लखन पुन्हा कधी मैदानात होतं थोडासा बैल तासाला लागला होता चिक्या, आणि ज्यावेळेस आपला बैल कट केला का त्यावेळेस बैलाच्या पायाखाली दगड आला होता. दगड आला तर बैलाची जी नक्की होती, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं मुलाखतमध्ये, माझ्या बऱ्याचशा बाईट आहेत त्या बाईटमध्ये मी सांगितलं होतं का मोठ्या लखनला थोडासा नख्या निघल्या होत्या, तर तो नक्की वाईज निघून आली त्याची. ज्यावेळेस दगड पायाखाली आला, ज्यावेळेस बैल अंगावर गाडी घेतोय का त्यावेळेस आडवा पाय पडला आणि नक्की निघून आली त्याची. मोठी जखम नाही ना? झाली जखम मोठी नाही ना? जखम वाईज आहे, पण मी 15 दिवसात माझ्या गॅरंटीवर मी बैल क्लिअर करणार. बरं, किती दिवस लागेल तरी रिकव्हर व्हायला? किती दिवसाच्या मैदानात? 20 तारखेच्या मैदानाला दिसेल. 20 तारखेच्या मैदानात दिसेल. बर, पिस्टनचे मालक आहे सोबत, द्या पिस्टनचे मालक माईक द्या. काय सांगाल, गाडा मालक ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे असे सर्जेराव भाऊ, मनोहर भाऊ, त्यांचा आज छोटा लखन, त्या लखनने आज मैदानात गुलाल केला आणि त्या लखन सोबत पाहायला लागला. आम्हाला त्यांचा फोन आला, आम्ही ते म्हणले की आमचं बऱ्याच दिवसाचं नियोजन चालू होतं की आम्हाला बी या खेळात यायचंय, पण आम्ही सेकंड काट्यामध्ये खेळायचो. आम्ही कधी इकडे आलो नाही, आज आमचा पहिलाच खेळ आहे आणि पहिल्याच खेळामध्ये आम्हाला पिस्टननी आणि लखननी एक नंबरचा गुलाल करून दिला. फायद्यात राहिला मग. आम्ही सेकंड काट्यामध्ये भरपूर असे गुलाल केलेले आहेत. कोण होतं गाडीवर? किशोर भाऊ होते. किशोर भाऊ होते. चांगली गाडी पळाली, एक नंबर गाडी पळाली. चालेल, धन्यवाद. आणि नक्कीच भविष्यात पुन्हा एकदा मैदानात दोन्ही जोड सोबत दिसावं. शुभेच्छा.